नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काल 12 जानेवारी आणि ह्या निमित्तानं कलकत्ता येथे एका चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हिंदू आणि हिंदुत्व असा तर त्याचा मुख्य विषय होता. आणि काल नेमकी तारीख निवडायचं कारण म्हणजे महामानव विवेकानंदांची ती जयंती. विश्व बंधुत्व दिन, युवक दिन, वेगवेगळ्या नावानं तो साजरा केला जातो. आणि विवेकानंदाचं ते गाजलेलं भाषण माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आणि त्याच्यामुळे नंतर काय इतिहास घडला, पाश्चात्य जगाला, आधुनिक पाश्चात्य जगाला हिंदुत्वाची कशी ओळख करून देण्यात आली, आणि त्याच्यामध्ये विवेकानंदांचं नाव सगळ्यात अग्रणी आहे. त्यांनी फार सुंदर, सोप्या, ओघवत्या इंग्रजीमध्ये हा परिचय करून दिलेला होता. आज त्याची सगळी चर्चा करायचं काय कारण आहे? काहीच कारण नसताना म्हणजे सुरुवात कुठून झाली ते सांगतो की हिंदू आणि हिंदुत्व कसे वेगवेगळे आहेत. आम्ही पण सगळे हिंदूच आहोत, पण भाजपाचं हिंदुत्व कसं राजकीय हिंदुत्व आहे अशा नावाने एक फालतू, अतिशय पानसट, अतिशय निरर्थक, ज्याचा कुठलाही नीट तर्क सुद्धा लावता येत नाही असा एक वाद ह्या सगळ्या डाव्या पुरोगामी लिब्रांडोंनी, काँग्रेसवाल्यांनी उपस्थित केलेला आहे. DMK वगैरे सगळे नेहमीच हिंदू म्हणजे डेंग्यू आहे, मलेरिया आहे कसं बोंबलत आलेले. हिंदू म्हणजे खरं तर म्हणजे हिंदुत्व म्हणजे नाही त्यांच्या भाषेत. प्रत्यक्ष हिंदूवरतीच हे टीका करताना आता मात्र बोलताना असं म्हणतात की नाही आम्ही पण हिंदूच आहोत आणि भाजपचं जे आहे ते हिंदुत्व आहे आणि हिंदू वेगळे, हिंदुत्व वेगळे. ही फालतू चर्चा उपस्थित करायचं काय कारण आहे? सगळ्यात पहिला मुद्दा मी उपस्थित तुमच्या समोर ठेवतो की हे का निर्माण झालेलं आहे, का आता ही चर्चा होते आहे, किंवा आताच्या कुठल्याही चर्चेमध्ये तुम्ही बघा, हे सगळे डाव्या पक्षाचे प्रवक्ते, नेते, सो कॉल्ड विचारवंत हे आवर्जून असं सांगतात की भाजप कोण आहे आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणार, आम्ही प्रॅक्टिसिंग हिंदू कसे आहोत, जन्माने हिंदू कसे आहोत, आमच्या घरात देऊळ कसे, पूजा कसे, देवघर कसे. कालपर्यंत हे ह्या गोष्टी सांगत नव्हते. दोन जे प्रमुख फरक झाले, एक, राम मंदिराचा जो सगळा खटला होता तो केवळ फक्त कायदेशीर अशी लढाई असे खटला नव्हता. वर्षानुवर्षांची जी हिंदू आस्था होती, त्यांचे जे प्रत्यक्ष पुरावे त्या ठिकाणी त्या उत्खननामध्ये, म्हणजे मंदिरासाठी उत्खनन चालू असताना मंदिराचे मिळाले. हे हिंदू मंदिर आहे, वैष्णव पद्धतीचं मंदिर आहे, रामाच्या मंदिराचे, हे सगळे पुरावे अतिशय स्पष्टपणे समोर आल्याच्या नंतर ह्यांच्या जो तोंडाला फेस आला, की यांचा जो पराभव झाला, की आधी रोमिला थापर आणि इरफान हबीब सारखे सांगत होते की समतल धर्तीवरती बाबरी मस्जिद कशी उभी आहे. म्हणजे मुळात ह्या सगळ्यांनी मिळून जे दाबायचा प्रयत्न केला होता ते उफाळून वरती आलं. प्रत्यक्ष मंदिर होतं ते पाडल्या गेलं आणि त्याच्यावरती मस्जिद उभी राहिली होती. त्याच्यामुळे पहिला जो सगळ्यात मोठा पराभव झाला या सगळ्यांचा, आता जे हिंदुत्व असं जे करा आले ते, की तुम्ही जे सत्य नाकारत होता ते सत्य समोर आलं. आता तुम्हाला ते स्वीकारण्याच्या शिवाय काही पर्याय नाही. दुसरा जो मुद्दा आहे की राजकीय दृष्ट्या जे 85% हिंदू होते, की जे विखुरलेले होते, जातीपातीमध्ये विखुरलेले होते, मनुस्मृती, ब्राह्मणी धर्म, हे सगळे बॉम्ब केल्याच्या नंतर ह्या सगळ्या हिंदूंना रामाच्या निमित्तानं एक करण्यामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात त्याच्यातल्या बहुतांश घटकांचं एकत्रीकरण करण्यामध्ये भाजपला राजकीय यश मिळालं. 1990च्या अडवाणींच्या रथयात्रेपासून ते 2014ला स्पष्टपणे स्वतःचं बहुमत मिळेपर्यंतचा जो हा 24 वर्षाचा प्रवास आहे तो मोठा विलक्षण आहे. या सगळ्या प्रवासातून दुसरा जो मुद्दा ठसठशीतपणे समोर आला की ज्या हिंदूंना तुम्ही झोपी गेलेले म्हणत होते, ज्या हिंदूंना स्वतःची अस्मिता नाही असं तुम्ही म्हणत होते, त्या हिंदूंनी जागे होऊन स्पष्टपणे स्वतःची राजकीय कांक्षा काय आहे ते मतदानातून सिद्ध केलं. 1, 2 नव्हे तर 3ऱ्या वेळा सलग नरेंद्र मोदी आणि NDAचं सरकार ते दिल्लीमध्ये विराजमान आहे. बहुतांश राज्यामध्ये सुद्धा, ज्या राज्यांमध्ये पूर्वी कधी भाजप हा एक प्रमुख पक्ष नव्हता, महाराष्ट्रातलंच उदाहरण होतं. महाराष्ट्रामध्ये तुम्ही 2014 पर्यंतची कुठलीही निवडणूक बघा, भाजप हा कधीही 1 नंबरचा पक्ष राहिलेला नव्हता. 2014ची लोकसभा, 2014ची विधानसभा, आणि तेव्हापासून म्हणजे गेली 11 वर्ष महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपनं आपलं राजकीय दृष्ट्या वर्चस्व जे आधी नव्हतं ते सिद्ध केलं. आसामसारखं राज्य जिथे भाजप कधीच नव्हता, त्रिपुरासारखं राज्य, ओडिशासारखं राज्य, कर्नाटकामध्ये सुद्धा आधी कधी भाजप नव्हता, पण तोही तिथे एकदा सत्तेवरून गेला आणि आता प्रमुख विरोधी पक्ष आहे.
मध्य प्रदेश, त्याच्यानंतर छत्तीसगड, त्याच्यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात या ठिकाणी तर भाजपचं अस्तित्व काय जनसंघापासूनचं होतं, त्याच्यामुळे मी त्यांचा उल्लेख करत नाही. पण ज्या ठिकाणी भाजपचं अस्तित्व नव्हतं त्याही ठिकाणी अस्तित्व, किंवा ईशान्य भारतामध्ये आता जवळपास सर्व ईशान्य भारतातली राज्यही भाजपनी व्यापलेली आहेत राजकीयदृष्ट्या. हा जो दुसरा मुद्दा आहे की पहिल्यांदा ठसठशीतपणे सत्य समोर आलं होतं आणि ह्या सगळ्या लिब्रांडूंचा पराभव झाला. पुरातत्वीय सगळे जे पुरावे समोर आले आणि कायद्याच्या परिभाषेत. दुसरा जो पराभव झाला तो राजकीय दृष्टी. अतिशय निर्णायकपणे सगळ्या हिंदूंना आपल्याला हिंदू म्हणून एकत्र करता येऊ शकतं. तुम्ही त्या हिंदूला किती शिव्या घाला, सनातनला डेंग्यू म्हणा, मलेरिया म्हणा, त्यांच्या देव धर्माची विटंबना करा, त्याच्यावरती वाटेल तसं बोला, हे सगळं केल्याच्या नंतर उलट त्याच्यामुळं झालं एक की जो थोडाफार विखुरलेला त्याच्यातला जो घटक होता तो एकत्र यायला लागला आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम मतदानातून दिसायला लागला. हा जो दुसरा राजकीय पराभव होता हा यांच्या फार जिव्हारी लागलेला आहे. आणि तिसरा जो शेवटचा मुद्दा आहे त्याच्यातला की सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हे जे विषय तुम्ही कालपर्यंत दाबून ठेवलेले होते प्रत्यक्ष मतदानातून त्यांनी सिद्ध केलं. पण राम मंदिराचं निर्माण झाल्याच्या नंतर हे विरोधी पक्ष नेते कधीही मोकळ्या मनानं राम मंदिरात गेलेच नाहीत. जे एरवी म्हणत होते की आम्ही पण हिंदूच आहोत आणि त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि त्यांचं काय चुनावी हिंदुत्व सगळं म्हणल्याच्या नंतर आता 2 वर्ष पूर्ण झाले. या 22 तारखेला 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला 2 वर्ष पूर्ण होती. तुम्ही तपासून पहा, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा, सोनिया गांधी, कोण गेलं तिथं, कोण गेलं, किंवा समाजवादी पक्ष, सगळे पुरोगामी पक्षाचे नेते अयोध्येत राम मंदिरला गेलेत. हे सर्वसामान्य लोकांच्या समोर आलं का? केवळ तिथेच नाही, ज्ञानवापीचं जे सगळं प्रकरण समोर आलं, काशी मथुरेचा जो वाद आता चालू आहे, असंख्य गोष्टी तुम्ही बघा. सोमनाथला 1000 वर्ष पूर्ण झाले, जे स्वाभिमान पर्व म्हणून एक फार चांगला उपक्रम आता तिथे सुरू आहे. किती विरोधी पक्षाचे नेते गेले आणि त्यांनी उघडपणे सांगितलं की 1000 वर्षाचा हा सगळा जो आक्रमणाचा इतिहास आहे तो पुसून टाकून आपण कसे गौरवानं उभे आहोत. कधीतरी सांगितलं यांनी कोणी? अरे ही तर धार्मिक स्थळं झाली. काँग्रेसचे नेते असलेले वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला त्या नर्मदा सरोवरच्या तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गेले काही वर्षांपासून लोकांनी गर्दी केलेली. विशेषतः त्या सुट्ट्याच्या म्हणजे पर्यटनाचा जो काळ असतो डिसेंबर जानेवारी आणि त्याच्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या, या दोन्ही काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या लोक तिथं भेट देत आहेत. का नाही गेले हे सगळे विरोधी पक्ष नेते? ह्यांनी तर उलट नवीन आज एक सगळं सेट केलं होतं की ते कसं चूक आहे, हा पैसा कसा बर्बाद आहे, हे वसुलीच कशी होऊ शकत नाही, सरकारने कसं हे टॅक्स पेअरचे करदात्यांचे पैसे मातीत घातलेले आहेत. हे सगळे ह्या लिब्रांडू इन्फ्लुएन्सर, सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे व्हिडिओ आहेत. आपल्याकडच्या जोगसत्ताच्या सुमार बुद्धीच्या संपादकांनी अग्रलेख लिहिलेले आहेत की स्टॅच्यू ऑफ युनिटी हे कसं सगळं भंकस आहे, पैसा मातीत घातला म्हणून. आणि जेव्हा की त्या ठिकाणी प्रत्यक्ष जसं प्रत्यक्ष EVMवर जाऊन मतदान करून भाजपच्याकडं आपला कल आहे, NDAच्याकडं आपला कल आहे लोकांनी दाखवून दिलं, त्याच पद्धतीनं हा जो पुढचा मुद्दा येतो धार्मिक पर्यटनाचा, गेल्या 3-1 वर्षामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात राम मंदिर झाल्यापासून विशेषतः ह्याला जी गती मिळाली की त्यांनी ताजमहलला भेट देणाऱ्या पर्यटकांचे रेकॉर्ड मोडलं आणि प्रत्यक्ष तितकं प्रचंड प्रमाणातलं रेव्हेन्यू कलेक्ट करून दाखवलं. हे जे सर्वसामान्य लोकांनी कृतीतून करून दाखवलं, किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा, म्हणजे 3 पातळीवरती हे घडलं. प्रत्यक्ष ऐतिहासिक पुरातत्वीय पुरावा जो यांच्या विरोधात गेला आणि न्यायालयातली लढाई हारले. दुसरी गोष्ट राजकीय दृष्ट्या पराभव झाला आणि तिसरी गोष्ट सर्वसामान्य लोकांच्या मनातली जी भावना असते त्याही पातळीवरती पराभव झाला. पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा हे शिकायला तयार नाही. आणि आता काय म्हणणार? हिंदू विरुद्ध हिंदुत्व, आम्ही पण हिंदूच आहोत. बॅकफूटवरती हे असे आले की ह्यांना आता कबूल करावं लागले की आम्ही कशी हिंदूच आहोत, आम्ही घरात पूजा करतो, ह्यांनी त्याचा बाजार मांडला म्हणून काय झालं. अरे पण तुम्ही एवढं पण आधी बोलत नव्हते ना. भाजप ठेवा बाजूला. ह्या सगळ्या पुरोगामी पक्षांनी आत्ता जे राम मंदिर उभारलेले तिथे जाऊन मनपूर्वक पूजा केली, तिथे जाऊन दर्शन घेतलं, ते फोटो आपल्या मतदारांपर्यंत पोहोचावे अशी व्यवस्था केली. यांच्या दृष्टीत नौटंकी करतात ना मोदी. मग हे काय करतात सगळे? हे सगळं जेव्हा आता प्रत्यक्ष समोर येतंय आणि त्या पार्श्वभूमीवरती 12 जानेवारीला विवेकानंद जयंतीला हा जो वाद हिंदू विरुद्ध हिंदुत्व
आणि त्याची काय गरज आहे का, हा जो समोर आला जो विनाकारण आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये हिंदू ही जीवन पद्धती हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण हे सगळं काहीच समजून घ्यायचं नाही. आणि जो ह्या भारताचा अप्रतिम असा उदारमतवाद जो आहे की त्याच्यामुळे इथं लोकशाही खरं तर वाढलेली आहे. लोकशाहीमुळे इथला उदारमतवाद आहे असं नाही. हिंदू हे लोकशाहीला कसे अनुकूल आहे, जगाला लोकशाही शिकवावी इतकी आपल्या प्राचीन सगळ्या ह्याच्यामध्ये पात्रता कशी आहे. स्वतः बाबासाहेबांनीच पार गौतम बुद्धांच्या काळापासून आपल्याकडचे लोकशाहीची बीजं कशी रुजलेली आहेत ह्याचे पुरावे समोर मांडलेत, पण ह्यांना ते बघायचे नाहीत. आणि आज जे फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र आणि तशाच पद्धतीनं सगळा पुरोगामी भारत म्हणायची पद्धत आहे. पण हे सगळं पुरोगामित्व हा सगळा उदारमतवाद आपल्याच परंपरेतून चालत आलेला सनातन धर्मामधलाच हा सगळा उदारमतवाद आहे, हेच हे विसरून गेलेले आहेत, कबूल करायला तयार नाहीत. आज राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि ऐतिहासिक पुरावे सगळ्या दृष्टीनं पराभव झाल्याच्या नंतर आता ह्यांना असं कुठंतरी उपरती झालेली आहे, आम्ही पण कसे हिंदू आहेत म्हणावं. पण तरी खोडीलपणा म्हणून हिंदू आणि हिंदुत्व असा एक अकारण वाद समोर केला जातोय. हिंदुत्व, सनातन धर्म काहीही ह्या शब्दांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अडकून पडायची गरज नाही. भारतवर्षामध्ये विविध परंपरा आहेत, विविध प्रथा आहेत, विविध मान्यता आहेत, सगळं भाषा आहेत. सगळ्या विविधतेमधून जे तयार झालेलं अप्रतिम असं रसायन आहे त्याचंच नाव सनातन धर्म आहे. ह्यांना समजून घ्यायचं तर ह्यांना त्याचं काहीतरी निदान आकलन होईल, फायदे होईल. समजून घ्यायचं नाही तर राजकीयदृष्ट्या पराभव झालेला आहे, सामाजिकदृष्ट्या आता पराभव होतो आहे, बाकीच्या पातळीवरती ह्यांचे पराभव होत राहतील. त्याला कोणी काहीच करू शकत. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज